तर भाजप आमदार सुरेश दसांचा कार्यकर्ता खोक्या याचे अनेक व्हिडिओ समोर आलेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। या व्हिडिओमधून खोक्याला पैशाचा माज असल्याचं पाहायला मिळतंय। कारमध्ये खोक्या नोटांची बंडल उधळत असल्याचं दिसतंय। यानंतर खोक्याचा आणखी एक व्हिडिओ आलाय, यात तो रस्त्यावर पैसे उडवत असल्याचं पाहायला मिळतंय। तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये तो पैसे त्याच्यावरती उधळले जात असल्याचं देखील दिसतंय। आणि आता बातमी बीड मधून आहे। मुंडेंनंतर आता दसांच्या कार्यकर्त्यांचे देखील कारनामे समोर येताना पाहायला मिळतात। सतीश भोसले उर्फ खोक्याची ही दृश्य आहेत। या भाईनं अनेकांना अमानुष मारहाण केल्याचं समोर आलंय, मात्र आता त्यानं मुक्या प्राण्यांनाही सोडलं नसल्याचं दिसून येत आहे। आम्ही असं का म्हणतोय यासाठी आमचा हा रिपोर्ट पहा। सतीश भोसलेनं एक दोन नव्हे तर हजारो मुक्या प्राण्यांची कत्तल केल्याचं समोर आलंय। हरिण, काळवीट, ससे, मोरांचा त्यानं जीव घेतलेला आहे। प्राण्यांची कत्तल करणाऱ्या या भोसलेकडे वन विभाग आणि पोलिसांनी मात्र सपशेल कानाडोळा केल्याचं दिसतंय। हरणं धरायची जाळी लावली होती, संडासला गेलो होतो त्यावेळेस ती जशी पारची होती ते आली म्हणलं कमून लावली जाळी, तर त्यांनी म्हणले तुला काय करायची, तू कोण विचारणार। म्हणलं मी मोबाईलची शूटिंग करीन, मी वनरक्षक करा, मी कळीन पोलीस लोकायला, पण मारहाण करीनच का, पण परत पुन्हा येईन दुसरे लोक बोलून घेऊन 2 गाड्या घेऊन इतकं मरणाचं मारलं त्याने आम्हाला, इतकं बिनसूत केलं। आणि त्याने ते एक हरण धरलेलं होतं ते पण घेऊन गेले। दिलीपचे दात पडलेत, पोट तुटला आहे आणि दवाखान्यात असताना एखादा पोलीसवाला तिथं आला नाही। SP ऑफिसमध्ये गेलं तर हाकून लावलं आहे। तर आका म्हणजे सूर्यदस, आका काय झाकून राहत नाही। आता ते 100% सूर्यदसनी करायला लावलेलं आहे। सतीश भोसलेने कुठे आणि किती प्राण्यांची कत्तल केली आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आपण पाहतोय सतीश उर्फ खोक्या भोसलेकडून हजारो प्राण्यांची कत्तल करण्यात आल्याची माहिती मिळते। आष्टी, शिरूर आणि पाटोदा परिसरामध्ये त्याने 200हून अधिक हरणांची शिकार केली आहे। आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये त्यांनी 200हून अधिक सश्यांची देखील कत्तल केली आहे। सतीश भोसलेकडून आतापर्यंत 200 काळविटांचा जीव घेतला गेलाय। तर खोक्या भाईला मोरांच्या शिकारीचाही शौक आहे। 50हून अधिक मोरांची कत्तल त्याने केली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये काही सवाल साम टीव्हीने उपस्थित केलेत। आपण ते सवाल काय आहेत पाहूया। हजारो प्राण्यांची कत्तल, वन विभागाला माहिती कशी नाही? वन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सतीश भोसलेवर मेहरबान आहेत का? खोक्या भाईच्या प्रतापाची माहिती असेल तर गुन्हा दाखल का केला नाही? गुंडगिरी करणाऱ्या सतीश भोसलेचा आका नेमका कोण? सतीश उर्फ खोक्या भाईला अटक कधी करणार? तर खोक्या उर्फ सतीश भोसले हरणाची शिकार करून त्याचं मांस खात असल्याचा देखील आरोप ढाकणे कुटुंबानं केलाय। हरणांची शिकार करण्यासाठी सतीश भोसले आणि त्याची गँग जाळ्या लावायची असा आरोप देखील ढाकणे कुटुंबियांनी केलाय। हरणांच्या शिकारीपासून रोखल्यानं अमानुषपणे मारहाण करण्यात आली असा आरोप दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांनी केला। व्यक्तीला मारहाण करण्यात आली होती, त्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसलेचे काही कारनामे समोर आले। ज्या व्यक्तींना मारहाण करण्यात आली होती त्यांच्यासोबत मी आहे। काय सांगाल, काय प्रकार घडला होता, कशामुळे नेमकी मारहाण करण्यात आली होती, सविस्तर सांगा। आणि ते हरणं धरीत असताना यांनी थोडे मोबाईलची शूटिंग वगैरे काढल्यामुळं अलीकडची जाळीची शूटिंग आली, पण पलीकडची शूटिंग आली नाही। ज्यात हरण मेन गुतलं होतं त्यामधली कसलीही शूटिंग आलेली नाही याच्यात। त्यांनी तो मोबाईल पण नेला आणि त्यानंतर त्यांनी हाना मारायला चालू केली। त्यानंतर मी वरती गेल्यानंतर ते तिथून थोडे दूरवरती गेले। त्यानंतर त्यांच्या फोन केले त्यांनी फोन केल्यानंतर त्यांच्या 2 गाड्या आल्या, स्कॉर्पिओ आणि एक डिझायर। या 2 गाड्या आल्या असता त्यांनी काय केलं, सतीश भोसलेनी डायरेक्ट येऊन सगळ्यांना आम्हाला दोघांना पण हाना मारायला चालू केलं। दहशतच आहे त्याची, पूर्ण तालुक्यामध्ये दहशत आहे। त्यांनी कमीत कमी 200च्या हरणं वरती मारली असतील, काही मोर मारले असतील। सतीश भोसलेचे असे अनेक काळे कारनामे आहेत जे की आता उघड होत आहेत आणि कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अशी देखील मागणी या कुटुंबियांनी केलेली आहे। त्याचबरोबर आमच्या जीवितात धोका असल्याचे देखील ढाकणे कुटुंबियांनी म्हटलेलं आहे। साम टीव्ही साठी योगेश काशीद,
बावी, बीड. सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येते। ज्या ठिकाणी हरणांची शिकार करण्यात आली त्या स्पॉटवर जाऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। यावेळी अधिकाऱ्यांना एका हरणाची कवटी आणि शिंगाचा भाग देखील सापडलाय। वन विभागाकडून सतीश भोसलेवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। तर बीडच्या या खोक्याचा आणखी एक कारनामा समोर आलाय। सतीश भोसलेचा थेट मुलांना धमकी देतानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये तो मुलांना हातपाय तोडण्याची धमकी देताना दिसतोय। माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे आणखी एखाद्या गुन्ह्यानं फरक पडत नाही असं तो म्हणतोय। नाही एवढीच वार नाही तुम्हाला करणार नाही त्यावेळेस तुम्ही माझ्या हाताने होणार नाही। डायरेक्ट तुमचे हातपाय मोडून जेलमध्ये जायला काय एखाद्या लेकरा बाळा असेल आपण केस झाल्या माझ्यावर काही फरक पडत नाही एवढीच वार नाही तुम्हाला। तर हत्येच्या फोटो नंतर आता सरपंच संतोष देशमुखांचा हादरवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट देखील समोर आलाय। या रिपोर्टनुसार त्यांच्या शरीराच्या बहुतांश भागावर मारहाणीच्या जखमा होत्या। मारहाणीमुळे त्यांचं शरीर काळं निळं पडलं होतं। नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण केल्याचंही रिपोर्टमधून उघड झालंय। कपाळ आणि दोन्ही गालांवर मारहाणीच्या जखमांच्या खुणा आहेत। तर रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे आपण पाहतोय। संतोष देशमुखांच्या हनुवटी, कपाळ, दोन्ही गालांवर गंभीर जखमा असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। तर पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याच्या खुणा आहेत। नाकातून रक्त बाहेर येऊन ते सुकलं होतं। छातीवर उजव्या आणि डाव्या बाजूला तसंच बरगडीवर देखील मारहाणीमुळे जखमा झाल्या होत्या। डाव्या खांद्यावर जखमा आहेत, तर मारहाणीमुळे जखमांच्या खुणा काळ्या निळ्या पडल्या होत्या। दंडावर, कोपऱ्यावर, मनगटावर, हाताच्या मुठीवर, त्याचप्रमाणे मधल्या बोटाला देखील जखमा झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मांडी, गुडघा, त्याचप्रमाणे नडगीवर मारहाणीमुळे जखमांच्या खुणा काळ्या निळ्या पडल्या होत्या। तर गंभीर स्वरूपाच्या मारहाणीमुळे संतोष देशमुखांची पाठ ही काळी निळी पडली होती। आणि आता वळतोय पुढच्या बातमीकडे। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। पार्लेजी कंपनी संदर्भातली ही बातमी आहे। पार्लेजी कंपनी आयटीच्या रडारवर आहे। तर आपण या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहतोय। मुंबईमध्ये पार्लेजी कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापे मारण्यात आलेत। मुंबईतील काही ऑफिसमध्ये छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येते। तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून ही छापेमारी केली जाते। पार्लेजी कंपनी आयटीच्या रडारवर असल्याची माहिती समोर येते आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील पार्लेजी कंपनीशी संबंधित जितक्या शाखा आहेत त्या प्रत्येक ठिकाणी छापे मारले जातात। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन घाडे आपल्यासोबत जोडले गेलेत। सचिन, नेमकं काय घडलेलं आहे आणि का हे छापे मारले जातात? नक्कीच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आपण बघतोय की पार्ले कंपनीच्या विविध ज्या शाखा आहेत मुंबईमध्ये आणि इतरत्र त्यांच्यावरती सकाळपासून धाडसत्र सुरू आहे। फॉरेन फंडिंग संदर्भात या धाडी असल्याची माहिती सध्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून देण्यात आलेली आहे। मात्र त्या व्यतिरिक्त या धाडीमध्ये सध्या काय हाती लागलं याची माहिती नाही। मात्र धाडी अजूनही सुरू आहेत आणि येत्या काही वेळातच इन्कम टॅक्स नेमकं या धाडीमध्ये काय मिळालं हे जाहीर करण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय पार्लेजी कंपनी आता इन्कम टॅक्सच्या रडारवर आहे आणि सकाळपासूनच मुंबईमधील पार्लेजी कंपनीशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे। आणि आताची सगळ्यात मोठी बातमी, ज्या वाल्मिक कराडनं बीडमध्ये दहशत माजवली, सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्याचं अनेक कारनामे समोर आलेत, त्याच खंडणीखोर वाल्मिक कराडनं जीवाला घाबरून खंडणी दिल्याचं समोर आलंय। तर शिवराज बांगरने कराडला अंगावर गाडी घालून ठार मारण्याची धमकी दिली होती। बांगर विरुद्धची FIRची कॉपी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयातील गणेश उगलेनं याबाबतची फिर्याद दिली होती। कराडच्या सांगण्यावरून उगलेनं 15 लाखांची खंडणी दिली होती। तर जगमित्र कार्यालयाच्या लॉकरमधून 15 लाख देतानाची दृश्य देखील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। 15 लाख दिल्यानंतरही बांगर करून कराडला धमक्या देण्यात आल्या होत्या। आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटकडे।
मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या माहितीवरून विधानसभेमध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही असा सवाल आमदार जयंत पाटलांनी सरकारला विचारला. तर मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला का दिली नाही असं देखील त्यांनी विचारलं. आणि या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला. तर दरम्यान सभागृह संपण्याआधी निवेदन देणार असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केलं. राज्याच्या एका मंत्री महोदयांचा राजीनामा झालेला आहे असं आम्ही ऐकतोय अध्यक्ष महाराज, पण अजूनपर्यंत सभागृहामध्ये आम्हाला सरकारच्या वतीनं या पद्धतीचं कुठलंही अवगत केलं गेलेलं नाही. बाहेर घोषणा झाली अध्यक्ष महाराज. हा एक प्रकारचा सभागृहाचा अवमान करण्याचं काम या ठिकाणी होते अध्यक्ष महाराज. धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय का हे आम्हाला सभागृहात अवगत केलं पाहिजे, ही मागणी आमची आहे अध्यक्ष महाराज. मंत्रिमंडळातील सदस्यांचा राजीनामा झाला हा बाहेर जाहीर करण्यात आला, ज्याची माहिती सभागृहात देण्याची आवश्यकता आहे ती अद्यापपर्यंत दिली नाही. मुख्यमंत्री बाहेर प्रेसच्या समोर जातात आणि सांगतात की त्यांचा राजीनामा झालाय, ज्याची माहिती आणि त्यांना आम्ही तो राजीनामा स्वीकारलाय व त्यांना पदमुक्त केलेला आहे असं जे वाक्य आहे याचा अर्थ ते इथं सांगायला पाहिजे होतं. त्यामुळे सभागृहाचा अवमान होतो. तर त्या संदर्भात आपण आदेश दिले त्या प्रकारे आजचं सभागृहाचं कामकाज संपायच्या आत निवेदन त्या ठिकाणी केलं जाईल. आणि आता साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह बातमी. राज्यात औरंगजेबावरून राजकारण आधीच पेटलंय, तर दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरी संदर्भात मोठी बातमी समोर येते. औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पैसे पुरवत असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केलाय. 2011 पासून आतापर्यंत 6.5 लाख रुपये दिले गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. औरंगजेबच्या कबरीसाठी दिले जाणारे पैसे बंद करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. तर आपण पाहतोय 2011-12 मध्ये 47,000 रुपये केंद्राकडून औरंगजेबाच्या कबरीसाठी देण्यात आले होते. त्यानंतर 2012-13 मध्ये 80,000 रुपये देण्यात आले होते. तर 2017-18 या वर्षी 15,000 रुपये औरंगजेबाच्या कबरीसाठी केंद्राने दिले होते. 2020-21 मध्ये 2,55,000 रुपये या कबरीच्या देखभालीसाठी केंद्राकडून मिळाले होते. तर 2022-23 मध्ये 2,60,000 रुपये केंद्राकडून औरंगजेबाच्या कबरीला देण्यात आले होते. वैकीच्या औरंग्याच्या उदात्तीकरणासाठी केंद्रीय पुरातत्व खातं आतापर्यंत 6.5 लाख रुपये खर्च करतं. हेच केंद्रीय पुरातत्व विभाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मंदिरासाठी केवळ आणि केवळ वर्षाला 3,000 रुपये खर्च करतं. आता वाढवून काहीतरी 6,000 रुपये झालेलं आहे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. म्हणजे महिन्याला 250, 300 किंवा 400 रुपये एवढाच त्याच्यामध्ये खर्च होतो. आज 250-300 रुपयात काय येतं? तर यावर उदयनराजे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. औरंगजेबाची कबर थेट JCB लावून उखडून टाका अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. औरंगजेबाच्या कबरीवर सरकार खर्च करत असल्याची बातमी साम टीव्हीनं दाखवली होती. सरकारी खर्च होत असल्याची ही बातमी पाहताच उदयनराजे हे चांगलेच भडकलेत. लुटायला झाला होता, चोर होता तो. त्याचं उदात्तीकरण काय करायचं? कशा करता हे काय? आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात, घेऊन जा तुमच्या घरी ठेवा ना. मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा. कशाला थांबता येतं? खोदून टाकाय नसतं काय, किती लागतं? एक JCB मारला खापकीर गेलं की गेलं, या टाकून कुठेतरी. वळतोय पुढे. कोरटकर असो किंवा सोलापूरकर, महापुरुषांचा अपमान करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज या महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा शिंदेंनी दिला. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या पिलावळ्याची वळवळ सुरू आहे आणि म्हणून ही वळवळ बंद केली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये अबू आझमी असो की आणखी कोणी असो, सोलापूरकर असो का कोरटकर असो, कोणालाही सोडलं जाणार नाही.
विकास कामांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही असा हल्लाबोल केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी। राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केली। छत्रपतींच्या वारसांकडे आम्ही कधीही दाखले मागितले नाहीत असा टोलाही त्यांनी लगावलाय। अजितदादा थेट अटॅक करतात म्हणून कुणी त्यांच्या वाट्याला जात नसल्याचं देखील फडणवीस म्हणाले। गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे। काही झालं की फडणवीसांनी शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली। एक पेड बातमी झालेली आहे। पहिल्यांदा लक्षात ठेवा, स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे। खात्याच्या मंत्र्याने स्वतःच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी स्थगिती दिली, तरी देखील फडणवीसांनी शिंदेंच्या खात्यामध्ये स्थगिती दिली। एक गोष्ट माध्यमांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो, दादांचं काय आहे की दादा थेट अटॅकच करतात ना, त्याच्यामुळे कोणी फार वाट्या जात नाही। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का दिलाय। राज्यात केंद्राच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्र या संस्थेच्या उपाध्यक्ष पदावरून शिंदेंचे निकटवर्तीय अजय अशर यांची उपाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची नियुक्ती केली होती। या संस्थेच्या उपाध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील, राणा जगजित सिंग पाटील आणि राजेश क्षीरसागर यांची नव्यानं निवड करण्यात आली आहे। अजय अशर हा एक बिल्डर होता ठाण्यातला। आधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणारा, त्यांचा पैशाचं संरक्षक म्हणून त्याची ओळख कलेक्टर। अजय अशरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला। कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने दाखवून देत आहेत की बॉस कोण आहे। म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्यक्षपणे राजकीय दृष्टिकोनातून नाही तर त्यांच्या इमेजला डॅमेज होईल असं कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतायत। एकनाथ शिंदे साहेबांचे जवळचे जे कोणी आहेत त्यांना आम्ही पदं देत नाही, त्यांच्या विभागावर आम्ही कारवाई करतो। मग त्याचा अर्थ याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं कदाचित या पक्षात या सरकारमध्ये चालत नाही असा संदेश ते देत चाललेले आहेत। काही लोकांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी तुम्ही तिथं जर बसवत असाल तर त्याच्यातून राज्याचं भलं होणार नाही। तर अनिल परबांच्या संभाजीराजेंवरील वक्तव्यावरून आज विधान परिषदेत जोरदार राडा पाहायला मिळाला। परबांनी संभाजी महाराजांची माफी मागा अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली, तर वक्तव्य तपासा, आक्षेपार्ह असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं परबांनी म्हटलं। दरम्यान नितेश राणे आणि अनिल परबांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली होती। छळाची व्याख्या ह्यांनी सांगावी लोकांना। महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची, केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं, हे सगळे कारनामे ह्यांनी करायचे। करणी तशी भरली, हे अंगावर आलं यांच्या, करणी तशी भरली। हा नियतीचा खेळ आहे, ह्याला छळ, ह्याचा कोण छळ करणार? अहो कारकुनाचा कोण छळ नाही करत। हा कारकुन स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना ह्यांनी करावी। ह्यांनी काय ह्यांनी माफी मागितली पाहिजे, शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय। पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय। घ्या त्याची माफी पहिले। शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला, त्याची माफी मागणार काय? त्याची माफी मागणार काय? कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय। तर दुसरीकडे भाजपकडून शरद पवारांच्या सर्वात ताकदवान मोहऱ्याला घेण्याची तयारी सुरू आहे। आमदार सदाभाऊ खोत सांगली जिल्हा बँकेच्या अनुषंगाने विधान परिषदेत लक्षवेधी मांडणार आहेत। लक्षवेधीच्या माध्यमातून सांगली जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणात अपहार, गैरव्यवहार असून तात्काळ संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी सदाभाऊ खोतांकडून केली आहे। सध्या सांगली बँक जयंत पाटील यांच्या ताब्यात आहे। माजी आमदार मानसिंगराव नाईक बँकेचे अध्यक्ष आहेत।
त्यामुळे जयंत पाटील यांना अडचणीत आणण्याच्या सत्ताधारी पक्षाच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. आता या प्रकरणामध्ये नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. आणि आता पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या. फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना. बातमी नांदेडमधून. नांदेडच्या आडत बाजारपेठेमध्ये हरभऱ्याची आवक वाढली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. दरम्यान बाजार समितीमध्ये हरभऱ्याला 5,900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय. यवतमाळमध्ये हमी केंद्रावर तुरीला 7,000 प्रति क्विंटल तर खुल्या बाजारामध्ये 7,300 रुपये दर मिळतोय. यामध्ये केवळ 200 रुपयांची तफावत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल खुल्या बाजारामध्ये विकावा लागतोय. शेतमाल खुल्या बाजारामध्ये खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडच्या हमी केंद्राकडे पाठ वळवली आहे. राज्यभर तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभावाने खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र वाशिम जिल्ह्यात अद्याप प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाहीये. यामुळे शेतकरी संभ्रमात असून बाजारात तुरीचे दर मोठ्या प्रमाणात घसरतायत. जळगावमध्ये रब्बी हंगामात खपली गहू पेरणी कमी झाली आहे. सध्या पीक मळणीवर येत आहे, तर लवकरच मळणी सुरू होईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नांदेडमध्ये हळद काढणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे हळदीवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सध्या लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. अन्य राज्यांमध्ये तेथील कांदा हा बाजारामध्ये नसल्याने नाशिकच्या कांद्याला सरासरी 3,000 रुपयांचा दर मिळाला होता. मात्र काही दिवसात कांद्याच्या दरात घसरण होऊन तो 2,300 रुपयांवर आला होता आणि आज तर कांद्याचे भाव हे 2,000वर घसरले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात झालेल्या जोरदार वाऱ्यांमुळे आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये नुकसानीची झळ अधिक बसली आहे. कृषी विभागाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. संभाजीनगरमध्ये उन्हामुळे मोसंबीवर मंगू रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. त्यावर काळे चट्टे पडत असल्याने चांगल्या दर्जाच्या मोसंबीच्या तुलनेत टनामागे या मोसंबीचा दर 8,000 रुपयांनी घसरला. तर बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. उन्हाची तीव्रता ही अधिक असल्याने स्थानिक बाजारपेठेत द्राक्षांची मागणी वाढली आहे. द्राक्षांची किरकोळ विक्री ही 80 ते 100 रुपये किलो प्रमाणे होते. हापूसच्या तब्बल 9,000 पेट्या वाशी बाजारामध्ये दाखल झाल्यात. हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे यावर्षी हापूसचे प्रमाण खूप कमी आहे. गेल्या वर्षी 35 ते 40,000 पेटी आंबा विक्रीला येत होता. यावर्षी आंबा उत्पादन अत्यल्प असल्यामुळे बाजारात पेट्या विक्रीला पाठवण्याचं प्रमाण कमी आहे. आणि आता तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जंक फूड खाताय का? जंक फूड खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही खात असलेल्या जंक फूडमध्ये प्लास्टिक असण्याचा दावा करण्यात आलाय. तसा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत असून आम्ही याची पडताळणी केली आहे आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. 3 फास्ट फूड आपको हम दिखा रहे हैं. ये एक राउंडेड है जो कुछ क्रैक्स वगैरह इस तरह का होता है. ये पूरा बर्न हो जाता है. ये पूरा बर्न होने का मतलब ये है कि इसमें ऑयल भी है और इसमें माइक्रोप्लास्टिक्स भी है जो हमारे शरीर को नुकसान पहुंचाता है. तुम्ही जंक फूड खात असाल तर सावध व्हा. कारण या व्हायरल व्हिडिओत केलेला दावा गंभीर आहे. जंक फूड मध्ये मायक्रोप्लास्टिक असल्याचा दावा करण्यात आलाय आणि हे फास्ट फूड मधील प्लास्टिक कसं जळतंय हे या व्हिडिओतून दाखवण्यात आलंय. मतलब इसमें माइक्रोप्लास्टिक्स नहीं है, ये ऑयल तो है. तुम्ही जंक फूड खाताय की प्लास्टिक? जंक फूड मुळे तुमच्या आरोग्याला धोका. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय?
फास्ट फूड हे किती आरोग्यासाठी हानिकारक आहे हे तुम्ही या व्हिडिओतून पाहिलंच असेल. चिप्सला आग लावल्यानंतर बघा कसं ते पेट घेतंय. यात केमिकल, मायक्रोप्लास्टिक आणि अधिकचं तेल असल्यानं ते पेट घेत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र व्हिडिओत दाखवलंय ते खरं आहे का? कारण बरेच लोक असे पदार्थ आवडीनं खात असतात. विशेष म्हणजे लहान मुलं हे खात असल्यामुळं त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पडताळणी केली. याबाबत सविस्तर माहिती हे तज्ज्ञ देऊ शकतात. आमचे प्रतिनिधी तज्ज्ञांना भेटले आणि त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवून अधिकची माहिती घेतली. जंक फूडचा विचार केला तर जंक फूड तसेच वाईट आहे. का जंक फूडमध्ये जे ऑइल वापरण्यात येते ते ऑइल शरीरासाठी घातक असते. त्याच्यामुळे जंक फूड वापरू नये. आणि बरेच जसं समोसे आहे की ह्या गोष्टी आहे हे त्याच्यासाठी वापरणार ऑइल हे त्यालाच गरम करून रिपीट गरम करून आणि त्यामुळे त्याच्यात घातक पदार्थ तयार होतात. ते सुद्धा शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. जंक फूड हे आरोग्यासाठी हानिकारकच असतं. जंक फूड मधील तेल शरीरासाठी घातक आहे. तळलेले पदार्थ वारंवार एकाच तेलात तळले जातात. मायक्रोप्लास्टिक किंवा प्लास्टिक टाकत नाहीत. जंक फूड खाल्ल्यानं गंभीर आजार होऊ शकतात. जंक फूड मध्ये केमिकल, तेल जास्त प्रमाणात वापरलं जातं हे खरं आहे. त्यामुळं आजार होतात. मात्र त्यात मायक्रोप्लास्टिक टाकलं जातं हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.